गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग 29। नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा। कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत, पाहिले नसतील तर पहा। अभिने अनुला कॉफी बनवून आणायला सांगितलेली असते, पण अनु अभिसाठी कॉफी न नेता ती आंघोळ करायला जाते। इकडे अभि अनुच्या रूममध्ये टीव्ही पाहत अनुची वाट पाहत असतो। खूप वेळ झाला तरी अनुने अभिला कॉफी आणली नसते, म्हणून अभि चिडला होता। तो स्वतःशीच बडबडू लागतो, मला हिला समजून घ्यायचं आहे, मी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो हिच्यासोबत, पण ही का आता माझ्यासोबत नीट वागत नाही? काय चाललंय यार हिचं? ही का नाही समजून घेत मला? मी स्वतःला बदलतोय हिच्यासाठी, पण हिला माझ्यात झालेला बदल दिसतच नाही। कसं समजावू आता हिला मी? खूपच चॅलेंजिंग आहे यार बायकांना समजावणं। नक्की काय चालू आहे बायको तुझ्या मनात? मला खरंच काही कळत नाही। तेवढ्यात त्याच्या समोरून अनु येते। अभि तर तिला एकटक पाहतच राहतो। ती आरशासमोर जाऊन तिचे धुतलेले केस पुसत असते। तिने घातलेल्या कुर्त्यामध्ये तिची फिगर परफेक्ट दिसत होती, एकदम सेक्सी। अभि मनातच वाव, मार्वलस ब्युटी, सो ब्युटिफुल अँड प्युअर। अभि आता वेड्यासारखं स्वतःला विसरून पाहत असतो अनुकडे। अभि उठून उभा राहून अनुच्या दिशेने चालत येतो। अनु त्याला तिच्या मागे आरशात पाहते, त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती। अभिला स्वतःकडे एकटक पाहताना पाहून अनुला कसं तरी होतं। ती मनातच बोलते, हा हिटलर असा काय पाहतोय माझ्याकडे, मला पहिल्यांदाच पाहत असल्यासारखा। ती स्वतःशीच अनु यांच्या मनात काहीतरी भलतंच चालू आहे वाटतं। सटक पटकन इथून। ती आता तिथून निघून जाऊ लागते, तसा अभि तिच्या समोर येतो। ती एका बाजूने जाऊ लागते तर अभि ती जात असते त्या बाजूला येतो, म्हणून ती दुसऱ्या बाजूने जाऊ लागते, तर अभि त्या बाजूला पण तिच्या समोर येतो। ती वैतागत, काय करताय, बाजूला व्हा माझ्या वाटेतून। अभि तिच्याकडे पाहत बोलतो, नाही होणार बाजूला, मला डोळे भरून पाहू तर दे तुझे हे चंद्रासारखे सुंदर अप्रतिम रूप। खूपच छान दिसत आहेस बायको तू। तो बोलतच तिच्या जवळ जाऊ लागतो, तशी ती एक एक पाऊल मागे जाऊ लागते। ती बोलते, अहो प्लीज जाऊ द्या, मला काम आहे, आलेच मी तुम्हाला कॉफी घेऊन। अभि बोलतो, नको मला कॉफी, कॉफीची गरज नाही आता। तो बोलतच तिच्या खूप जवळ येतो। ती मागे भिंतीला टेकते। अभि ती जाऊ नये म्हणून त्याचे दोन्ही हात तिच्या दोन्ही बाजूंनी भिंतीवर टेकवतो। तिच्या बॉडी स्प्रेचा सुगंध त्याच्या नाकात केव्हापासून दरवळत असतो, त्यामुळे त्याला आणखीनच भारी वाटत असतं। अभि अनुच्या मानेजवळ त्याचा चेहरा नेऊन तिच्या बॉडी स्प्रेचा सुगंध नाकात भरून घेत असतो। त्याचे गरम श्वास तिला तिच्या मानेवर जाणवत असतात, त्यामुळे अनु शहारत असते। तिचे श्वास वाढतात, ती अडखळत, अहो प्लीज बाजूला व्हा, मला कसं तरी होतंय। तो बोलतो, बायको कसं तरी म्हणजे नक्की कसं होतंय तुला? ती रागाने बोलते, तुम्ही जवळ आला म्हणून माझा जीव गुदमरतोय, बाजूला व्हा तुम्ही। ती तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर रागाने जोरात दाबत त्याला स्वतःपासून बाजूला करत असते। अभि मजबूत आणि धिप्पाड असतो, त्याला तिच्या तसं करण्याचा काहीच फरक पडत नव्हता। तो बाजूला होत नाही ते पाहून ती बोलते, का मुद्दाम छळताय मला? तुम्हाला मला फक्त त्रास द्यायचा असतो। आई बाबा येतील घरी, जाऊ द्यात मला खाली। अभिला अनु काय बोलते ते ऐकू येत नसतं, त्याचं फक्त लक्ष तिच्या ओठांवर असतं, बोलताना तिच्या ओठांच्या होणाऱ्या हालचालींवर असतं। तिचे स्ट्रॉबेरीसारखे लाल गुलाबी ओठ पाहून त्याचे ओठ रुंदावतात। तो तिच्या डोक्यावर त्याचा हात ठेवून तिला आणखीन स्वतःजवळ ओढतो। का वागतेस माझ्यासोबत अशी? सांग ना, मी स्वतःला बदलतोय तुझ्यासाठी, आपल्यासाठी, प्लीज दूर नको राहूस माझ्यापासून।
तो हळू आवाजात तिच्या कानाजवळ बोलतो. त्याचा हात तिच्या डोक्यावर असतो, त्यामुळे तिचे काही केस ओढले जातात. काय करताय तुम्ही, ती अडखळत बोलते. त्याला स्वतःजवळ पाहून तिला समजत नाही काही. प्लीज सोडा, येईल कोणीतरी, ती बोलते. अभि, कोणी नाही येणार, बायको बोलतो. बोलताना त्याचे गरम श्वास तिच्या कानाजवळ जाणवत होते, त्यामुळे तिच्या पोटात गोळा येतो. ती अंग शहारत होती. आता अभिला दिसत होते तिच्यातील बदल. तो तिच्या ओठांजवळ येत तिला किस करणार असतो, तर ती त्याच्या ओठांवर तिचे हात ठेवते पटकन. काय करताय तुम्ही? तुम्ही मला डिवोर्स देणार आहात, विसरलात का? अनुचं बोलणं ऐकून अभि अनुच्या नजरेत पाहत अनुचा हात त्याच्या तोंडावरून बाजूला करत बोलतो, तुला वाटतंय मी तुला डिवोर्स देईल बायको? मी तुला कधीच डिवोर्स देणार नाही. मी खूप प्रेम करायला लागलोय तुझ्यावर. ते ऐकून तिच्या चेहऱ्यावर आपोआप लाली चढते. ती लाजल्यासारखी होते. तिला काय बोलायचं त्याला समजतच नाही. अभि तिला डिवोर्स देणार नाही ऐकल्यावर तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. अभिच्या बोलण्यात तिला सच्चेपणा दिसत होता, म्हणून मनातूनच खूप खुश झाली होती ती. काही दिवसानंतर हे आपल्याला डिवोर्स देणार, त्याच गोष्टीचा तर तिला जास्त त्रास व्हायचा. तिला स्वतःविषयी काही वाटत नव्हतं, पण तिच्या घरच्यांना ही गोष्ट सहन होणार नव्हती. तिचा जर खरंच डिवोर्स झाला तर तिच्या घरच्यांसाठी जबरदस्त धक्का बसणार होता तो. अभि पाहतो तिच्याकडे. ती कोणत्या तरी दीर्घ विचारात हरवली आहे ते. तो तिच्या गालावर त्याचा थंड हात ठेवून तिला भानावर आणत बोलतो, बायको, काय, कुठे हरवलीस? कसला एवढा विचार करतेस? अभिची तिच्यावरची पकड थोडी हलकी होते. तशी ती नाही, कसला नाही विचार करत बोलून त्याच्यापासून बाजूला होऊन रूममधून पटकन बाहेर पडते. अभि त्याच्या डोक्यावरील केसांमधून हात फिरवत हसतच बोलतो, वेडी माझी बायको, कसली सुंदर दिसते ही. हिला मी माझ्यापासून 2 महिने कसे दूर ठेवलं. इतक्या लागवी बायकोला. माझ्यासारखा वेडा मीच असेल, जो एवढ्या सुंदर बायकोपासून दूर राहिला. अभि आता आजी आजोबांसोबत येऊन बसतो. अनु घरातील कामं उरकत असते. दुपारच्या जेवणाची तयारी चालू असते तिची. अभिला तिने अजून काहीच खायला दिलं नव्हतं. त्यांना भूक लागली असेल, घरी आल्यापासून त्यांनी काहीच खाल्लं नाही असं तिचं मनात चालू असतं. आजी आवाज देते, अगं सोनपापडी, झालं का जेवण? तुझ्या नवऱ्याला भूक लागली आहे. अभि मनातच, वा, यांची सोनपापडी आहे तर माझी बायको. अभि बोलतो, आजी तुमच्या सोनपापडीने कॉफी पण नाही दिली मला. भारी तिखट आहे तुमची सोनपापडी. आजी अभिकडे पाहून हसत बोलतात, काय केलं तुम्हाला माझ्या सोनपापडीने? अभि बोलतो, आजी काय केलं नाही ते विचारा. माझं काहीच ऐकत नाही ती. माझ्या बोलण्याला तिच्या मते काहीच किंमत नसते. तुम्ही बोललात मला कॉफी दे, दिली का कॉफी तिने मला? नाही दिली. आजी हे असं चालू आहे लग्न झाल्यापासून माझ्या आयुष्यात. तिच्याकडे सर्वांसाठी वेळ असतो, फक्त माझ्यासाठी वेळ नसतो. आजी बोलतात, असं आहे तर तुमच्यासाठी वेळ देत नाही का माझी सोनपापडी? अभि, नाही ना आजी बोलतो. मग संध्याकाळी जावा तुम्ही फिरायला एकांतात कुळदेवतेच्या मंदिरात. खुश आजी अभिला डोळा मारत बोलतात. अभि थँक्स आजी बोलतो. पण आजी ती येणार नाही बघा. आजी बोलते, कशी येणार नाही ती? तिला तुमच्यासोबत पाठवण्याची जिम्मेदारी माझी. अभिला अनुसोबत संध्याकाळी फिरायला जायला मिळणार म्हणून अभि खुश होतो. अगं सोनपापडे, इथे बाहेर आण आमच्यासाठी जेवण.
आजोबांना बाहेर खाटवर बसून जेवण्याची सवय होती, त्यामुळे ते काहीच बोलत नाहीत. त्यांना काहीच प्रॉब्लेम नसतो. पण आजी आज अनु आणि अभिसाठी बाहेर बसून आजोबांसोबत जेवणार होत्या. आजी बोलतात, अभि तुम्ही जा आतमध्ये जेवा. अनु दोघांचे जेवण आणि पाणी बाहेर आणून ठेवते. आजी अनुला बोलतात, अनु अभि पाहुणे आहेत, त्यांना घरात जेवण वाढ. अनु हो आजी बोलून अभिसाठी हॉलमध्ये जेवण घेऊन येते. एकच ताट अनुने आणलेलं पाहून अभि बोलतो, बायको तुझं जेवण कुठे आहे? तू नाही बसत जेवायला. ती बोलते, तुम्ही जेवा आजी, आजोबांना काही लागलं तर मी जेवेन नंतर. अभि अनुला काही कळण्याच्या आत तिचा हात पकडून तिला पटकन त्याच्या मांडीवर ओढतो. अनु बेसावध असते. अभिने पटकन तिला स्वतःच्या मांडीवर ओढलेलं. ती बोलते, अहो काय करताय तुम्ही? हे पाहुणे आहात ना या घरचे, तुम्ही पाहुण्यासारखं वागा की जरा. अभि बोलतो, मी नाही मला पाहुणा मानत. तू माझी आहेस, मग हे घर, या घरातील माणसं पण माझीच झालीत ना. ती हलत असते म्हणून तो बोलतो, रिलॅक्स बायको, जास्त चुळबुळ करू नकोस, शांत बसून राहा. ती बोलते, अहो सोडा मला, आजी येईल. अभि बोलतो, नाही येणार आजी, आजीनेच मला एन्जॉय करायला सांगितले ही मुमेंट. सो प्लीज बायको ऐक तुझ्या नवऱ्याचं आणि शांत बस गुणी बायकोसारखं. अभि ताटातील एक घास घेऊन अनुच्या तोंडाजवळ नेतो. बोलतो, बायको खा. अनु अभिकडे पाहते. आल्यापासून अभि खूपच प्रेमाने वागत असतो अनुच्यात. अनुचे डोळे पाण्याने काठोकाठ भरतात अभिचं प्रेम पाहून. अनु बोलते, अहो तुम्ही प्रेमाचं नाटक करत असाल तर प्लीज थांबवा हे सगळं. अनुच्या डोळ्यातील पाणी पाहून अभिला वाईट वाटतं. तो बोलतो, मला माहिती आहे बायको, तू माझ्यावर लगेचच विश्वास नाही ठेवू शकणार, पण मी तुझा माझ्यावर विश्वास बसत तोपर्यंत प्रयत्न करत राहील. तो अनुला जेवणाचा घास भरवतो. अभिचा मोबाईल वाजतो तशी अनु उठते अभिच्या मांडीवरून. नीलम यांचा कॉल असतो. नीलम बोलतात, अभि मॉमला एखादा कॉल तरी करायचा, तू घरी पोहोचलास ते सांगायला. अभि स्वतःची जीभ चावत बोलतो, मॉम करणारच होतो तर अनुने जेवायला बसवलं. तसं अनु मोठे डोळे काढून अभिकडे पाहते. अभि तिच्या हाताला पकडून परत तिला स्वतःच्या मांडीवर ओढतो. मॉम, अनु केव्हापासून बोलत होती मॉमना कॉल करायचा आहे, पण मी माझं काम करत होतो मोबाईलमध्ये, म्हणून तिला म्हटलं थोड्या वेळानंतर कर, आणि हे बघ तुझाच कॉल आला. 100 वर्ष आयुष्य आहे मॉम तुला. मॉम बोलतात, दे अनुला फोन. अभि अनुला फोन देतो. अनु बोलू लागते मॉमच्या. तसा अभि पटकन अनुच्या गालावर किस करतो. ती शांत होते थोडा वेळ. नीलम समोरून हॅलो हॅलो करत असतात. अनु अभिकडे एकटक पाहत असते. तो हसून अनुला बोलतो, बोल मॉमच्यात. अनु आता हा मॉम बोला बोलते. अनुच्या पोटाभोवती तो त्याचे हात गुंफून तिला स्वतःजवळ घट्ट पकडून ठेवतो. अनु चुळबुळ करत असते त्याच्यापासून सुटण्याची, पण तिचं फोनवरचं बोलणं चालू असतं. ती काहीच करू शकत नव्हती त्याला. ते पाहून अभि तिच्या दुसऱ्या गालावर किस करतो. अनु आता स्तब्धच होते. तसा अभि तिच्या हातातून फोन घेत बोलतो, मॉम जेवली का तू? नीलम बोलतात, हो बाळा जेवली मी. त्यांचं बोलणं चालू असतं. अनुचे गाल अभिने किस केल्यामुळे टोमॅटोसारखे लाल झालेले. अभि अनुला किचनमध्ये जाताना पाहत गालात हसत होता. नीलम यांच्याशी बोलून झाल्यावर अभि अनुला आवाज देतो, अनु. ती त्याला प्रतिसाद देत नाही. तो पुन्हा, अनु माझ्यासाठी भाजी आण. आता अनु भाजी घेऊन नक्की येईल माहिती होतं त्याला. ती येते. तो पाहतो तिच्या चेहऱ्याकडे. लाजून लाजून तिचे गाल गुलाबी झाले होते. ती भाजी वाढत असते अभिच्या ताटात, तर तिचे हात थरथरत असतात. अभि मुद्दाम, काय झालं अनु तुला? तू घाबरलेस का एवढी? कशाला घाबरलेस तू? मी काही खाणार नाही तुला.
ये बस इथे माझ्या बाजूला. अनु, नाही नको, तुम्ही जेवा बोलते. अभि बोलतो, आता बसले नाहीस ना तर खरोखरच खाईल तुला. बस लवकर. तशी अनु बसते. बोलत नसते ती, शांत असते ती. अभि अनुला पुन्हा एक घास भरवतो, म्हणजे अक्षरशः कोंबतो तो तिच्या तोंडात. त्यामुळे अनुला अभिवर खूप राग आला. पण तिने त्याच्या हातातून खाल्लं नाही तर तो पुन्हा काहीतरी करेल म्हणून ती शांत बसून खाते. अभि तिला 3-4 घास भरवतो, ती खात असते. अभि मनातच एकटीच खाते आहे, हिला वाटत नाही नवऱ्याला एखादा घास भरवावा असं. अभि अनुला घास भरवत असतो आणि ती खात असते. असं चालू असतं. अभि विचार करत होता अनुबद्दल त्याच्या मनात. मग अनु तरी कुठे मागे होती त्याच्याविषयी विचार करण्यात तिच्या मनात पण चालू होते अभिसारखेच विचार. हे हिटलर स्वतःमध्ये बदल करतो म्हणतायत, पण एकाएकी एवढे कसे बदलले? एवढे गोड गोड वागायला लागलेत की साखरेला सुद्धा मागे पाडतील. हे कडू कारलं एवढं गोड जिलेबीसारखं झालं तरी कसं? अभि तिच्या चेहऱ्यासमोरून हात फिरवत बोलतो, बायको, माझा विचार करून झाला असेल तर सांग, पोट भरलं का तुझं? की आणखी हवंय तुला? तशी अनु ताटाकडे पाहते. अभिने ताटातील सर्व जेवण अनुलाच भरवलेलं असतं. म्हणून लाजते ती. बोलते, अहो तुम्ही जेवला नाहीत. सर्व जेवण मला भरवलं, तुम्हाला जेवण? अभि बोलतो, जा घेऊन ये, मला खूप भूक लागले. अनु, जेवण संपलं बोलते. अभि मोठ्याने, काय जेवण संपलं? असं किती बनवलेलं जेवण? पण मला खूप भूक लागले आता, तो बोलतो. अभिला उपाशी राहावं लागेल की काय सासरवाडीत? जेवण तर संपलं. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.